विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने आता निर्विवाद वर्चस्व मिळवलेलं आहे आणि त्यामुळे विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेत्याचा आवाज ऐकायला मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। आणि त्यासाठीच आता सध्या विरोधी पक्षातील नेते मंडळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावरती पोहोचतात, त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। पाहुयात याच संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। नाना पटोले फडणवीसांच्या भेटीला, विजय वडेट्टीवार फडणवीसांच्या भेटीला, भास्कर जाधव फडणवीसांच्या भेटीला। महाविकास आघाडीचे हे बडे नेते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आणि या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव ठेवला, तो विरोधी पक्षनेतेपदाचा। उद्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे, पण त्याआधी आज महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली। महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवार अध्यक्ष पदासाठी देण्यात आलेला नाही, पण त्या बदल्यात महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी उपाध्यक्ष पद किंवा विरोधी पक्ष नेता या पदासाठी मागणी केलेली आहे। 1999 पर्यंत या महाराष्ट्राची एक प्रथा होती, परंपरा होती, ती अतिशय उच्च होती की अध्यक्ष हा सत्ताधारी पक्षाचा होत असे आणि विरोधी पक्ष उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा होत असे। शिवसेना भाजप युतीच्या काही चुकांमुळे ती प्रथा खंडित झाली। ही पूर्वीची असलेली उच्च परंपरा पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये सुरू करा, अशा प्रकारची आपण विनंती करूया असं आमचं ठरलं। यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं 230 पेक्षा जास्त जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवलं। त्यामुळे यावेळी विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल की नसेल असा प्रश्न उपस्थित राहिला। याचं कारण विरोधकांकडे नसलेलं पुरेसं संख्याबळ। विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे सभागृहाच्या सदस्य संख्येच्या 10% आमदार असणं आवश्यक आहे। महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची एकूण संख्या 288 इतकी आहे। त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे। विरोधी बाकावरच्या महाविकास आघाडीतील पक्षांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20, काँग्रेसकडे 15 तर पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत। आता हे अपुरं संख्याबळ पाहता नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद कोणत्याही एका पक्षाला मिळणार नाही। पण विरोधी पक्षनेता निवडीसाठी संख्याबळ महत्त्वाचं नाही, हा मुद्दा मुख्यमंत्र्यांना पटवून दिल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलंय। विरोधी पक्ष संख्येनं किती आहे यापेक्षा लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे, संविधानाचा सन्मान केला पाहिजे आणि म्हणून ती प्रथा तुम्ही पुढे चालवा। नियमामध्ये कुठेही संख्येचं बंधन नाही हे मी त्यांच्या लक्षात आणून दिलंय। त्यामुळं त्या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार विचार करेल असं वाटतं। माननीय मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून ही सकारात्मकता दिसली। दरम्यान विरोधी पक्षनेत्यासंदर्भात राहुल नार्वेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही ऐका। देखिए, विधानसभा में विरोधी पक्ष का नेता कौन हो या उसे बनाने के लिए कौन सा क्राइटेरिया अपनाया जाए, ये संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्ष का होता है। मेरे पास अभी तक विधानसभा का अध्यक्ष नहीं बना। जब बनूंगा और यदि मेरे पास ऐसे कोई प्रपोजल आता है तो निश्चित रूप से योग्य तरीके से इस पे विचार करके हम निर्णय लेंगे। या सगळ्या गाठीभेटीनंतर मुख्यमंत्री आपल्या प्रस्तावासंदर्भात सकारात्मक असल्याचं विरोधकांनी म्हटलंय। पण खरंच फडणवीस विरोधकांच्या प्रस्तावाला मान्यता देतील का? सरकारला जाब विचारणारा विरोधी पक्षनेत्याचा आवाज विधानसभेत ऐकायला मिळणार का? की ज्याप्रमाणे 10 वर्ष विरोधी पक्षनेत्याशिवाय लोकसभेचं कामकाज चाललं तसंच महाराष्ट्र विधानसभेचं होणार का? या प्रश्नांच्या उत्तराची महाराष्ट्राला नक्कीच प्रतीक्षा राहील। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।